सांगलीची जागा काँग्रेसला न मिळाल्यानं विश्वजित कदमांनी मेळाव्यात आक्रमक भूमिका मांडली। उद्धव ठाकरे अचानक आले आणि उमेदवारी जाहीर केली। मवियात कोण काय करतं यावर बारीक लक्ष नव्हतं का असा सवाल विचारत जागा सोडणं चुकीचंच होतं अशी खंत त्यांनी बोलून दाखवली। मित्रपक्षाला सांगा 100% काँग्रेसची मतं मिळतील, पण पुढे विधानसभेला आवाज काढायचा नाही। जागा न मिळाल्याचा वचपा येणाऱ्या काळात काढूच असा इशारा विश्वजित कदमांनी ठाकरे गटाला दिलाय। आणि हे सगळं करत असताना अचानकपणे आदरणीय उद्धव साहेब या ठिकाणी आले आणि त्यांनी ही सांगलीची जागाची उमेदवारी जाहीर करून टाकली। असं होतं लोकशाहीमध्ये, असं होतं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर। आज या जिल्ह्यामध्ये जर आम्ही काँग्रेस पक्षाचे आमदार कार्यकर्ते असेल तर किमान आम्हाला विचारायचं तरी की काय करायचं। एक तर जागा देणं चुकीचं होतं हे आमचं ठाम मत आहे आणि या मताशी मी कधी बदलणार नाही। ठाम मत होतं माझं। पण झालं काय, तुम्ही दिली नाही। मला माहितीये आमचा कुणाचाही आरोप रोष तुमच्यावर नाही, यासाठी आज तुम्हाला बोलवलं नाही। तुम्ही गैरसमज करून घालू नका की काँग्रेसच्या जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांच्या समोर हा काय आम्हाला उघडा पाडतोय का नाही। तुम्ही जे केलं ते केलं, मला माहितीये। पण कोण काय करत होतं ह्याच्यावर का बारीक लक्ष नव्हतं हा माझा सवाल आहे। एक दिवस बैठकीला बहिष्कार टाकला, ते बैठकीलाच गेले नाही, सगळ्यांनी केलं। पृथ्वीराज चव्हाण साहेब दिल्लीपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी मार्ग करत होते। पण आज हे जे काही आमच्या जिल्ह्याबाबतीत घडलंय हे पुन्हा घडता कामा नये। आणि म्हणून मित्र पक्षाला सांगा, महाविकास आघाडीच्या उमेदवाराला, महाविकास आघाडीच्या जो कोण उमेदवार असेल त्याला सांगली जिल्ह्यात जी काही मतं मिळतील ही 100% काँग्रेसची मतं असणार आहेत। मग पुन्हा त्यांनी आवाज काढायचा नाही या सांगली जिल्ह्यामध्ये की आम्हाला आता विधानसभा द्या आणि अमुक आम्हाला द्या, काही संबंध नाही। ही काँग्रेसची मतं असणार आहेत।